आजूबाजूला ग्रीनरी वगैरे फॅसिलिटी पण खूप छान आहे. मित्रांनो, कर्जत स्टेशन पासून अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेल्या आणि 30 to 35 पीपल अकोमोडेशन देणाऱ्या हिरण्य हॉलिडेजला आज व्हिजिट करण्यासाठी आपण आलो आहोत. 30 to 35 पीपल अकोमोडेशन देणारा हा हिरण्य हॉलिडेज 6 BHK सह आपल्याला आणखी कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय आणि त्याची स्पेशालिटी काय असणार आहे, या सगळ्याच गोष्टी आपण नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, आपला हा हिरण्य हॉलिडेजचा व्हिडिओ विदाउट स्किप शेवटपर्यंत नक्की पहा. या हिरण्य हॉलिडेजचा ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, फूड मेनू, चार्जेस सगळं काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलंच आहे. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. चल तर मग आता वेळ न दवडता आजच्या या हिरण्य हॉलिडेजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कर्जत भालिवडीमध्ये कन्या आश्रम शाळेच्या बॅक साईडला तलाव रोडने पुढे आल्यावर लगेचच आपल्याला हिरण्य हॉलिडेजचे मेन गेट दिसून येते. या हिरण्य हॉलिडेजचे मेन गेट एंटर करून पुढे आल्यावर आपल्याला एक ओव्हरऑल व्ह्यू अशा प्रकारे दिसून येतो. एका बाजूला सिस्टमॅटिक अशी पार्किंगची व्यवस्था आणि विल्लाच्या समोर एक प्रशस्त असं हिरवगार गार्डन आणि सर्व रूमच्या अगदी मधोमध स्विमिंग पूल, वॉटरफॉल अँड रेन डान्स अशा प्रकारे ॲम्युनिटीज दिसून येतात. आता या सर्व ॲम्युनिटीज अगदी एक एक करून आपण पाहून घेऊयात. सुरुवात करूयात तुमच्या आणि माझ्या आवडत्या पार्टपासून, म्हणजेच स्विमिंग पूलपासूनच. या हिरण्य हॉलिडेजमध्ये किंग साईज स्विमिंग पूल विथ अटॅच बेबी पूल दिसून येतो. या पूलमध्ये पूल गेम्स आणि सोबतच स्विमिंग इझी करणाऱ्या काही ट्यूब्स दिसून येतात. या स्विमिंग पूलमध्ये आपल्याला 2 आर्टिफिशियल वॉटरफॉल सुद्धा पाहायला मिळतात. इथे स्विमिंग पूलच्या जस्ट बाजूलाच आपल्याला रेन डान्स फ्लोअर दिसून येतो. या हिरण्य हॉलिडेजमध्ये अवेलेबल असलेल्या म्युझिक सिस्टमच्या तालावर ठेका धरत अगदी कृत्रिम पावसात भिजण्याचा आनंद लुटता येतो. इथे डान्स पार्टी एन्जॉय करण्यासाठी स्पेशल म्युझिक सिस्टम सुद्धा अवेलेबल आहे. कराओके सिस्टम असल्याने इथे आपल्याला मनपसंतीची गाणी सुद्धा गाता येतात. मित्रांनो, या हिरण्य हॉलिडेजची एक खासियत म्हणजे इथे फ्रंट आणि बॅक साईडला दोन्हीही बाजूस हिरवेगार डोंगर असल्याने इथे आपल्याला सनराईज सोबतच सनसेटचा आनंद सुद्धा घेता येतो. इथे आलेले गेस्ट गार्डनमध्ये बसून सनसेटचा आनंद घेताना तुम्ही पाहतच असाल. आता आपण वळूयात इथल्या गेम्सकडे. इथे इंडोर गेममध्ये आर्चरी, कॅरम बोर्ड, चेस, लुडो यांसारख्या गेम, तर आउटडोर गेममध्ये आपल्याला क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल यांसारख्या गेमचा आनंद घेता येतो. आता इथे आलेले गेस्ट कशा प्रकारे गेम एन्जॉय करतात ते आपण एक शॉर्टमध्ये पाहून घेऊयात. मित्रांनो, रात्रीच्या वेळी तर हे हिरण्य हॉलिडेज अगदी झगमगूनच जाते. इथली रोषणाई, इथली शांतता आणि प्रायव्हसी अगदी सगळं काही मन हिरावूनच घेतात. इथली नैसर्गिक सुंदरता, इथल्या सर्व ॲम्युनिटीज आणि ॲम्बियन्स पाहता इथे आल्यावर टाईम कधी आणि कसा निघून जातो ते कळतसुद्धा नाही. आता याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे समोरचे गेस्टच पहा ना. अगदी खेळता खेळता रात्र कधी झाली याचं भानसुद्धा नाही. मित्रांनो, यानंतर आपण आलोय इथल्या कॅन्टीन एरियाकडे.
इथे रूमच्या बाजूला आणि पूलच्या अगदी समोरच कॅन्टीन एरिया दिसून येतो. इथेच आपल्याला मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, हाय टी अँड डिनर प्रोव्हाइड केले जाते. या व्यतिरिक्त तंदुरी, लॉलीपॉप, बार्बिक्यू यांसारखे स्टार्टर आयटम देखील ऑर्डरनुसार प्रोव्हाइड केले जातात. इथले सर्व फूड मेनू मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेच आहेत. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर मित्रांनो, इथे हिरण्य हॉलिडेजमध्ये काही गेस्ट आलेले आहेत. बघूया त्यांना कसा एक्सपिरियन्स आला. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. कुठून आलात आपण? आम्ही मुंबईवरून आलो. मुंबईवरून आलात. काय फ्रेंड्स ग्रुप आहे की फॅमिली आपली? आमचा ऑफिसचा ग्रुप आहे. ऑफिस ग्रुप आहे. अच्छा, कधीपासून आहात इथे? आणि आज सकाळपासून. आज सकाळपासून. कसा अनुभव आला तुम्हाला इथे हिरण्य हॉलिडेजमध्ये? तसं खूप छान आहे. लाईक आजूबाजूला ग्रीनरी वगैरे अँड ऑल, फॅसिलिटी पण खूप छान आहे. स्विमिंग पूल्स वगैरे अँड ऑल, अम्युनिटीज वगैरे पण खूप आवडले आम्हाला. अच्छा, खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी सकाळपासून तरी. ओके. बाकी ॲम्युनिटीजमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं पर्सनली सांगायचं झालं तर? पर्सनली स्विमिंग पूल, रेन डान्स आणि नंतर इंडोर गेम्स वगैरे अँड ऑल ते पण छान आहेत. आणि ओव्हरऑल ॲक्च्युली जेवण वगैरे पण खूप छान होतं. फूड क्वालिटी कशी वाटली? फूड क्वालिटी ॲक्च्युली छान होती. असं घरगुती टाईप जेवणाचा अनुभव होता. काय घेतलेलं आज, नॉनव्हेज की व्हेज? आम्ही तरी पर्सनली व्हेज घेतलेलं. व्हेज घेतलेलं. अच्छा. बाकी सर्व्हिसबद्दल काय सांगाल? नाही, फ्रेंडली वगैरे अँड ऑल सगळी सर्व्हिसेस खूप छान आहे. सगळ्यांनी खूप कॉपरेट केलं. अच्छा. समजा तुमचा हा व्हिडिओ पाहून किंवा जर कोणी विकेंड एन्जॉय करण्यासाठी कर्जतमध्ये जर कुठे प्रॉपर्टी फाइंड आउट करत असेल तर त्यांना तुम्ही हिरण्य हॉलिडेज डेफिनेटली सजेस्ट करणार? रिव्ह्यू करू. या सजेस्ट करू त्यांना. सजेस्ट करणार. येस. बाकी सगळ्यांनी एन्जॉय केलं? येस. मित्रांनो, आपला प्रिय भारत देश हा कृषीप्रधान असल्याने व इथले ऑनर देखील शेतकरी भूमिपुत्र असल्याने बैलगाडीची एक जुनी आठवण म्हणून सुशोभित असे 2 व्हील ठेवलेले पाहायला मिळतात. या हिरण्य हॉलिडेजची आणखी एक स्पेशालिटी म्हणजे इथे चिल करण्यासाठी रूमच्या बाजूला आणि पूलच्या अगदी समोरच एक स्पेशल गॅलरीसुद्धा अवेलेबल आहे. इथे निवांत बसून छानपैकी चिल करू शकतो. या हिरण्य हॉलिडेजमध्ये थंडीच्या मोसममध्ये येणाऱ्या गेस्टसाठी बॉनफायर देखील लावून दिले जाते आणि सीझननुसार ऑर्डरप्रमाणे पोपटीसुद्धा अरेंज करून दिली जाते. मित्रांनो, इथली अजून एक खास बात म्हणजे बाजूलाच लेक असल्याने आपल्याला लेक ॲक्टिव्हिटीजसाठी देखील जाता येते. इथे बेसिक राफ्टिंग, कायाकिंग, झिपलाईन यांसारख्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करता येतात आणि त्यासोबतच ॲडव्हेंचर्स रॅपिड अनुभवण्यासाठी जवळच असलेल्या रिव्हर राफ्टिंगला देखील व्हिजिट करता येते. आता आपण वळतोय इथल्या रूम्सकडे. या हिरण्य हॉलिडेजमध्ये आपल्याला एकसारखे दिसणारे 3 कपल रूम्स आणि 3 फॅमिली रूम्स असे टोटल मिळून 6 रूम पाहायला मिळतात. आता हे रूम्स कशा प्रकारे आहेत ते आपण पाहून घेऊयात. या सर्व रूममध्ये आपल्याला किंग साईज बेड, AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज पाहायला मिळतात आणि या सर्व रूममध्ये अटॅच वेस्टर्न फिटिंग वॉशरूम देखील आहेत. हे वॉशरूम अगदी नीट अँड क्लीन असून येथे शॅम्पू, सोप यांसारख्या बेसिक टॉयलेटरीज देखील अवेलेबल आहेत. त्यासोबतच इथल्या प्रत्येक रूमला अटॅच एक सेपरेट गॅलरी देखील आहे. इथे बसून आपण छानपैकी गप्पा गोष्टी करू शकतो. मित्रांनो, इथे 3 कपल रूम्स आणि 3 फॅमिली रूम्स असे 6 रूम्स मिळून टोटल 30 to 35 पीपल अकोमोडेशन कॅपॅसिटी आहे. आपला ग्रुप 20 to 25 पीपलचा असल्यास आपल्याला प्रायव्हेट बुकिंग दिली जाते आणि छोट्या ग्रुपसाठी देखील शेअरिंग बुकिंग अवेलेबल करून दिली जाते. इथले सर्व रेट्स, कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलेच आहे. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी 2 कपल रूम्स आणि 2 फॅमिली रूम्स दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, इथे तुम्ही ऑन ड्युटी आलात म्हणजेच वर्किंग जरी असाल तरी इथे आपली सगळी सोय होऊन जाते. वायफाय कनेक्ट करून इथे या सेटअपवरती बसून तुम्ही वर्क करू शकता आणि फ्री झालात की या निसर्गरम्य वातावरणात छानपैकी एन्जॉय देखील करू शकता. आता आपण पाहतोय तो इथला सेकंड फॅमिली रूम. इथे 3ही फॅमिली रूम्स अगदी एकसारख्याच आहेत. या रूममध्ये 2 किंग साईज बेड विथ एक्स्ट्रा मॅट्रेस आणि सोबतच AC, फॅन, वर्क करण्यासाठीचा सेटअप आणि वेस्टर्न फिटिंग वॉशरूम, सेपरेट गॅलरीसुद्धा आहे. तर मित्रांनो, हा होता हिरण्य हॉलिडेज भालेवडी कर्जतमधला. हा हिरण्य हॉलिडेज तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या फार्म हाऊस किंवा एका नव्या रिसॉर्ट सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल व्ह्यू. जय हिंद, जय भारत.